आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज होणार मतदान, संध्याकाळी जाहीर होणार निकाल। पंतप्रधान मोदी सर्वात प्रथम 10 वाजता करणार मतदान। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये थेट लढत। जे आडवे येतील त्यांना आडवे करून पुढे जाऊ, ठाण्यात गणेश नाईकांचं वक्तव्य। गणेश नाईकांचा रोख कुणाकडे याची चर्चा। मंत्री शिरसाट यांच्यावर रोहित पवारांनी केलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपानंतर एसआयटीची स्थापना। रोहित पवारांनी ट्विट करून दिली माहिती। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरण, आंदेकर टोळीतील 6 जणांना पोलिसांनी केली अटक। मराठवाड्यातील मराठा समाजासाठी सरकारनं वेगळा कायदा केलेला नाही। बडे मुद्देमध्ये संजय लाखे पाटलांनी वेधलं लक्ष। राधाकृष्ण विखे पाटलांनी फसवणूक केल्याचा लाखेंचा आरोप। गोकुळची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता। संचालिका शौमिका महाडिकांचा गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय। हिंसक निदर्शनानंतर झुकलं नेपाळ सरकार, सोशल मीडियावरून बंदी हटवली। नेपाळच्या गृहमंत्री रमेश लेखक यांनाही द्यावा लागला होता राजीनामा। आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार दौरा। पूरग्रस्त भागातील लोकांची घेणार भेट। आणि काश्मीरमध्ये चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर रहमानचा खात्मा तर 2 जवान शहीद। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात कठोर भूमिका जाहीर करावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पाहूयात। 17 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू करा, नाहीतर कठोर निर्णय घेऊ। आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा यलगार। मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवसांच्या आंदोलनानंतर जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला। राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या। त्यात सर्वात महत्त्वाची मागणी होती हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची। सरकारनं ही मागणी मान्य केली असली तरी त्याच्या पूर्ततेसाठी जरांगे पाटलांनी एक प्रकारे सरकारला डेडलाईन दिली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। एकीकडे जरांगे पाटलांनी सरकारला ही डेडलाईन दिली आहे, तर दुसरीकडे त्यांनी आगामी दसरा मेळाव्याविषयी हा सूचक इशारा दिलाय। हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे। पाहिजे ना सरकार पाहिजे काय। आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू होईल। हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याविषयी जरांगे पाटील आग्रही आहेत। पण त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यावर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले ते ऐका। काही तर आमच्या विरोधातले इतके भाग झालेत
त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल. शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही. कुणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. पण आता मराठा आरक्षणाच्या GRची अंमलबजावणी करताना सरकारची खरी कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता एक ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यात होणार आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे एअर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड, तर एअर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. मावळसह मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. 4 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगानं प्रसार होतोय. मुलांबरोबरच 25 ते 65 वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागतोय. सिडको महामंडळाच्या मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर मार्गावरील मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळते. या मार्गावरील प्रवासी संख्येनं शनिवारी 1 कोटी प्रवासी संख्येचा विक्रमी टप्पा गाठला. अवघ्या 2 वर्षात या मार्गावरील प्रवासी संख्या 1 कोटीवर गेली आहे. महाराष्ट्रातील दापचारी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाख रुपयांचा गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महाराष्ट्रात येण्यासाठी ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमाशुल्क आणि दंड भरावा लागू नये म्हणून दादरा नगर हवेली या ठिकाणाहून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांसाठी आडमार्गांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं. विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे शहरात पाऊस झाल्यानं महापालिकेला स्वच्छतेचं काम करता आलं नव्हतं. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरून 1.5 टन चप्पल आणि बुटांचा कचरा उचलण्यात आलाय. शिवाय 706 टन अन्य कचरा संकलित करण्यात आलेला आहे. नवरात्रीसह दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे इथे शेकडो वर्षापासून परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता मूर्तीचं तारळी नदीमध्ये विसर्जनानं झाली. यावेळी कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय या गजरात आणि गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली. मुसळधार पाऊस आणि आपत्तींमुळे 5 दिवसांसाठी थांबवण्यात आलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी पाऊस किंवा भूस्खलनाची पर्वा न करता भाविकांनी पुन्हा केदारनाथच्या दर्शनासाठी गर्दी केली. आता एक मोठी बातमी. पूर आणि भूस्खलनानं बेहाल झालेल्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी 1:15 वाजता ते हिमाचलमधील कांगडा इथे पोहोचून हवाई पाहणी करतील आणि उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यावेळी ते आपत्तीग्रस्त नागरिकांसोबत तसंच NDRF, SDRF आणि आपदा मित्र पथकांच्या सदस्यांनाही भेटणार आहेत. आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करून 4:30 वाजता गुरुदासपूर इथल्याही परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मोदींचा हा दौरा मदत आणि पुनर्वसनाच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं होत आहे. उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ONGC प्रकल्पात मोठी आग लागण्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
नागपूर अमरावती महामार्गावर सोलार इंडस्ट्री लिमिटेडमध्ये 4 सप्टेंबरला स्फोट झाला. यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. पण बाजारगाव स्थित कंपनीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणांमध्ये मालक तथा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा पोलिसांनी एका हुशार आरोपीला अटक केली आहे, जो कामोठे पनवेल नवी मुंबई येथील पारसनाथ ज्वेलर्स दुकानातून चोरी करून पळून गेला होता. आरोपीला फरार होण्यापूर्वी कस्तुरबा पोलिसांनी पकडलं.